वेलकम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. आपण बोर्ड प्रश्नपत्रिका पाहूया. या प्रश्नपत्रिका जे मी तुम्हाला देत आहे त्या आहेत पुरवणी परीक्षा, म्हणजे मार्चमध्ये जे विद्यार्थी अपयशी झालेले आहेत त्यांच्यासाठी पुन्हा परीक्षा घेतली जाते जून जुलैमध्ये. त्या प्रश्नपत्रिका आहेत. विषय आहे इकॉनॉमिक्स. 49 हा या विषयाचा कोड नंबर आहे आणि मराठीत नाव आहे अर्थशास्त्र. ही प्रश्नपत्रिका आहे 9 जुलै 2025 रोजीची आहे. 3 तासाचा वेळ आहे उत्तरपत्रिका लेखनासाठी. प्रश्नपत्रिकेचे 8 पेजेस आहेत आणि एकूण 80 गुणांची ही प्रश्नपत्रिका आहे. एक नमुना प्रश्नपत्रिका सराव म्हणून ही प्रश्नपत्रिका तुम्ही सोडवली तर येती 12वीची बोर्डाची परीक्षा तुम्हाला अतिशय सोपी जाईल. चला पाहूया आपण प्रश्नपत्रिका. त्यापूर्वी सूचना अशी आहे की ही प्रश्नपत्रिका स्क्रीनशॉट काढून घ्या आणि तुम्ही सोडवा. लवकरात लवकर याच्या उत्तराचा व्हिडिओ मी देण्याचा प्रयत्न करेल. तसेच ही प्रश्नपत्रिका आहे 2025ची आणि हा अभ्यासक्रम सुरू झालेला आहे 2021 पासून. 21 ते 2025पर्यंत दरवर्षी 2 प्रश्नपत्रिका या विषयाच्या प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका दोन्हीही या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळेल. त्यासाठी या चॅनलची प्लेलिस्ट पाहून घ्या. पाहूया प्रश्नपत्रिका. अर्थशास्त्र इयत्ता 12वी, कला आणि वाणिज्य या दोन्ही शाखांना हा विषय आहे. सूचना दिलेल्या असतात त्या वाचून फॉलो करायच्या. 1. सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे. 2. आवश्यक त्या ठिकाणी कोष्टके किंवा आकृत्या काढा. 3. उजव्या बाजूचे अंक प्रश्नांचे पूर्ण गुण दर्शवतात. आणि 4. सर्व मुख्य प्रश्नांची उत्तरे नवीन पानांवर लिहावीत. चौथी सूचना महत्त्वाची, कारण पहिला, दुसरा, तिसरा असे जे प्रमुख प्रश्न असतात ते नवीन पानावर लिहायचे आहेत, एकाखाली एक लिहायचे नाहीत. हे लक्षात ठेवा, म्हणजे तुमची उत्तरपत्रिका नीटनेटकी दिसेल. तसेच मी एक सूचना दिली आहे इथे की या चॅनलची प्लेलिस्ट एकदा पाहून घ्या. इयत्ता 11वी आणि 12वी या दोन्ही वर्गांचे अनेक विषयांचे व्हिडिओ लेक्चर, प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील. प्लेलिस्ट पाहून घ्या म्हणजे तुमच्या ते लक्षात येईल. प्रश्न पहिला आहे 20 गुणांचा. त्यात अ, ब, क, ड आहेत 5-5 गुणांचे. अ प्रश्न पाहूया. योग्य पर्याय निवडा. 5 गुणांच्यासाठी 5 प्रश्न आहेत. त्यातला पहिला प्रश्न, सूक्ष्म अर्थशास्त्रीय विश्लेषणात वापरली जाणारी पद्धत. अ. राशी पद्धत, ब. समग्र पद्धत, क. विभाजन पद्धत, ड. सर्वसमावेशक पद्धत. पर्याय 1 अ, क आणि ड, 2 अ, ब आणि ड, 3 फक्त क, 4 फक्त अ. योग्य पर्याय निवडायचा आहे. पूर्ण विधान लिहून मग पर्याय लिहा. 2. पूर्ण स्पर्धेत विक्रेत्याची भूमिका पुढील प्रकारची असते. अ. किंमतकर्ता, ब. किंमत स्वीकारणारा, क. किंमत भेद करणारा, ड. यापैकी नाही. पर्याय अ. पहिला पर्याय 1 अ, ब आणि क, 2 फक्त ब, 3 फक्त क, 4 अ आणि क. क्रमांक 3, किंमत निर्देशांकाच्या संबंधात असलेली विधाने शोधा. अ. निर्देशांक एक भौगोलिक साधन आहे. ब. निर्देशांकात हवेच्या दाबाचे मोजमाप केले जाते. क. निर्देशांकात आर्थिक चलातील सापेक्ष बदलाचे मोजमाप केले जाते. ड. निर्देशांक हा विशिष्ट सरासरीमध्ये असतो. पर्याय 1 क आणि ड, 2 अ आणि ब, 3 फक्त क, 4 अ आणि ड. क्रमांक 4, सरकारच्या सक्तीच्या कार्यामध्ये पुढीलपैकी या कार्याचा समावेश होतो. अ. परकीय आक्रमणांपासून संरक्षण, ब. अंतर्गत कायदा व सुव्यवस्था, क. कल्याणकारी उपाययोजना, ड. वस्तू व सेवांची निर्यात. पर्याय 1 क आणि ड, 2 अ आणि ब, 3 फक्त ब, 4 अ, क आणि ड. 5. विदेशी व्यापाराचे प्रकार खालील प्रकारे आहेत. अ. आयात व्यापार, ब. निर्यात व्यापार, क. पुनर्निर्यात व्यापार आणि ड. अंतर्गत व्यापार. पर्याय 1 अ आणि ब, 2 अ, ब आणि क, 3 अ, ब, क आणि ड, 4 यापैकी नाही. ब प्रश्न आहे, अर्थशास्त्रीय पारिभाषिक शब्द लिहा 5 गुण.
एक, अशी इच्छा जिला खरेदी शक्तीचे पाठबळ आणि ते खर्च करण्याची मानसिक तयारी असते. 2, एका जादा नगसंख्येच्या उत्पादनामुळे एकूण खर्चात होणारी निव्वळ वाढ. 3, बाजाराचा असा प्रकार ज्यात काही विक्रेते असतात. 4, एका वर्षाच्या कालावधीत देशाच्या भौगोलिक सीमारेषेच्या आत उत्पादित होणाऱ्या अंतिम वस्तू व सेवांचे बाजारभावानुसार येणारे मूल्य. 5, राष्ट्राच्या भौगोलिक सीमांच्या अंतर्गत केली जाणारी वस्तू व सेवांची खरेदी विक्री. क प्रश्न आहे, खालील विधाने पूर्ण करा. 5 गुण. विधान पूर्ण लिहायचं, रिकाम्या जागी उत्तर लिहायचं, उत्तराखाली पेन्सिलने 2 रेषा मारायच्या, अशी सुव्यवस्थित उत्तरपत्रिका लिहा. 1, सूक्ष्म अर्थशास्त्राला टिंबटिंब म्हणूनही ओळखले जाते. अ, किंमत सिद्धांत. ब, उत्पन्न सिद्धांत. क, वृद्धीचे सिद्धांत. ड, विकासाचे सिद्धांत. 2, जेव्हा एकूण उपयोगिता महत्तम असते तेव्हा सीमांत उपयोगिता टिंबटिंब. अ, धन असते. ब, ऋण असते. क, 0 असते. ड, 1 असते. 3, क्ष अक्षास समांतर असलेला किंमत लवचिकतेचा मागणी वक्र. अ, संपूर्ण लवचिक मागणी. ब, संपूर्ण अलवचिक मागणी. क, जास्त लवचिक मागणी. ड, कमी लवचिक मागणी. 4, भारताचे राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी केंद्रीय सांख्यिकीय संघटनेद्वारे वापरली जाणारी पद्धत. अ, उत्पादन पद्धती. ब, उत्पन्न पद्धती. क, खर्च पद्धती. ड, उत्पादन पद्धती आणि उत्पन्न पद्धती यांचे एकत्रीकरण. 5, अल्पमुदती कर्ज देणारा व घेणारा वित्तीय बाजार टिंबटिंब. अ, नाणे बाजार. ब, भांडवल बाजार. क, श्रम बाजार. ड, वस्तू बाजार. ड प्रश्न आहे, विसंगत शब्द ओळखा. शब्दांचा गट दिलाय, त्या गटात न बसणारा शब्द ओळखायचा. 5 गुण. 1, उपयोगितेचे प्रकार. रूप उपयोगिता, स्थल उपयोगिता, सीमांत उपयोगिता, सेवा उपयोगिता. 2, मागणीचे निर्धारक घटक. किंमत, उत्पन्न, पर्यायी वस्तूंच्या किमती, गिफेंचा विरोधाभास. 3, मागणीच्या किंमत लवचिकता मोजण्याच्या पद्धती. उत्पन्न पद्धती, शेकडेवारी पद्धती, एकूण खर्च पद्धती, बिंदू पद्धती किंवा भूमिती पद्धती. 4, पुरवठा नियमाचे अपवाद. श्रमाचा पुरवठा, कृषी उत्पादने, प्रतिष्ठेच्या वस्तू, नाशवंत वस्तू. 5, करेतर उत्पन्नाचे स्रोत. शुल्क, सीमाशुल्क, विशेष अधिभार, दंड व दंडात्मक रकमा. प्रश्न दुसरा, एकूण 12 गुणांचा आहे. त्यातला अ 6 गुणाचा आणि ब 6 गुणाचा. अ प्रश्न पाहू. खालील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा. आणि किती सोडवायचे आहेत? 3 सोडवायचे. 6 पैकी 3 सोडवायचे. 5 पैकी 3 सोडवायचे आहेत आणि 6 गुण आहेत. म्हणजे एका प्रश्नाला 2 गुण. संकल्पना ओळखायला 1 गुण आणि त्याचं स्पष्टीकरण लिहायला 1 गुण. 1, राजूने भारतीय अर्थव्यवस्थेतील एकूण उपभोग, एकूण बचत आणि एकूण गुंतवणूक यांची माहिती गोळा केली. 2, एक्स वस्तूच्या किमतीत 20% वाढ झाली असता एक्स वस्तूच्या मागणीत 20% घट होते. 3, स्वराला महाराष्ट्र राज्य सरकारकडून दरमहा 8,000 रुपये निवृत्ती वेतन मिळते. 4, तुषारने रुपये 1,00,000 एक रक्कम 3 वर्षाकरिता बँकेत जमा केली. 5, कागदाच्या किमती स्थिर असून सुद्धा कागद बनविण्याच्या कारखान्यातील तांत्रिक अडचणीमुळे शरदला कमी कागदाचा पुरवठा करावा लागला. ब प्रश्न आहे, फरक स्पष्ट करा. कोणतेही 3. 5 पैकी 3 सोडवायचे. 6 गुण आहेत. एका फरकाला 2 गुण. 1, विभाजन पद्धत आणि राशी पद्धत. 2, मागणीतील विस्तार आणि मागणीतील वृद्धी. 3, साठा आणि पुरवठा. 4, साधा निर्देशांक आणि भारान्वित निर्देशांक. 5, खाजगी वित्त व्यवहार. 5, सार्वजनिक वित्त व्यवहार आणि खाजगी वित्त व्यवहार. 5 पैकी 3 सोडवा. 6 गुण आहेत. प्रश्न क्रमांक 3. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. कोणतेही 3 सोडवायचे 5 पैकी आणि 12 गुण. एका प्रश्नाला 4 गुण. 1, सूक्ष्म अर्थशास्त्राची कोणतीही 4 वैशिष्ट्ये स्पष्ट करा. 4च लिहा 4 गुणांच्यासाठी. 2, पूर्ण स्पर्धेची कोणतीही 4 वैशिष्ट्ये स्पष्ट करा. 3, भारतीय रिझर्व्ह बँकेची कोणतीही 4 वैशिष्ट्ये, 4 कार्य स्पष्ट करा. 4, राष्ट्रीय उत्पन्नाच्या चक्रीय प्रवाहाचे द्विक्षेत्रीय प्रतिमान स्पष्ट करा. आणि 5, निर्देशांकाचे प्रकार स्पष्ट करा. प्रश्न क्रमांक 4. खालील विधानांशी आपण सहमत आहात की नाही ते सहकारण स्पष्ट करा.
3 सोडवायचे आहेत 5 पैकी 12 गुण म्हणजे एका प्रश्नाला 4 गुण. सहमत आहेत किंवा नाही याच्यासाठी 1 गुण आणि त्याची 3 कारणं लिहायची. असं 4 गुणांच्यासाठी एक प्रश्न. 1. घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांताला कोणतेही खरे अपवाद नाहीत. 2. मक्तेदारीयुक्त स्पर्धेची अनेक वैशिष्ट्ये आहेत. 3. निर्देशांकाला कोणत्याही मर्यादा नाहीत. 4. भारतातील नाणे बाजार महत्त्वाची भूमिका बजावतो. 5. व्यवहार तोल आणि व्यापार तोल या 2 संकल्पनांमध्ये फरक नाही. प्रश्न 5वा. खालील तक्ता, आकृती आणि उतारा अभ्यासून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. कोणतेही 2 सोडवायचे. म्हणजे 3 प्रश्न दिलेत. एक आकृतीवरचे प्रश्न आहे, उतार्यावरचे आहेत आणि तक्त्यावरचे आहेत. 3 पैकी 2 प्रश्न सोडवायचे 8 गुण म्हणजे एका प्रश्नाला 4 गुण. 1. तक्त्याचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा. 4 गुण आहेत आणि तक्त्यामध्ये वस्तूचे नग 1 ते 7 दिलेत. एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता दिलेली आहे. TU म्हणजे टोटल युटिलिटी, MU म्हणजे मार्जिनल युटिलिटी आणि 4 रिकाम्या चौकटी दिलेल्या आहेत. ते पूर्ण करायचं आहे. काही संख्या दिलेल्या आहेत. एकूण उपयोगिता 10, 18, रिकामी चौकट 28, 30, 30 आणि रिकामी चौकट दिली आहे. सीमांत उपयोगिता पहिली रिकामी चौकट आहे, नंतर 8, 6, 4 रिकामी चौकट आहे, 0 आणि -2. यावर प्रश्न आहेत. वरील तक्ता पूर्ण करा म्हणजे 4 रिकाम्या जागी संख्या लिहायच्या. ब. जेव्हा एकूण उपयोगिता घटत्या दराने वाढते तेव्हा सीमांत उपयोगिता आणि रिकामी जागा किंवा चौकट आहे 1 गुणाच्यासाठी. क. वस्तूचे 6 नग उपभोगल्यानंतर सीमांत उपयोगिता टिंबटिंब उपयोगिता होते. 1 गुणाच्यासाठी रिकामी चौकट दिलेली आहे. असं 4 गुणांच्यासाठी 4 प्रश्न. तक्त्याचं निरीक्षण करून उत्तरे लिहायची. दुसरा प्रश्न आहे. खालील आकृतीचे निरीक्षण करा आणि प्रश्नांची उत्तरे लिहा. आकृती अ आणि आकृती ब अशा 2 आकृत्या दिलेल्या आहेत. पुरवठा वक्र काढलेला आहे आणि यावर प्रश्न काय विचारलेले आहेत ते आपण आता पाहूया. स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा पुस्तकात हे वक्र दिलेले आहेत. प्रश्न 1. आकृती अ पुरवठ्यातील टिंबटिंब दर्शवते 1 गुण. 2. आकृती ब पुरवठ्यातील टिंबटिंब दर्शवते 1 गुण. 3. आकृती अ मध्ये पुरवठा वक्र मूळ पुरवठा वक्राच्या टिंबटिंब बाजूस सरकतो 1 गुण. 4. आकृती ब मध्ये पुरवठा वक्र मूळ पुरवठा वक्राच्या टिंबटिंब बाजूला सरकतो 1 गुण. रिकाम्या जागी 4 शब्द लिहायचे आकृतीचं निरीक्षण करून. तिसरा प्रश्न. खालील उतारा वाचून त्यावरील प्रश्नांची उत्तरे द्या. 4 गुण. 4 प्रश्न आहेत उतार्यावर. उतारा काळजीपूर्वक वाचला की सहज उत्तर सापडतं. भारत सरकार आणि सरकारच्या विविध संस्था आपल्या राष्ट्रीय उत्पन्नाचे निरीक्षण आणि गणना विविध पद्धतीने करतात. जसे एकूण उत्पादन पद्धत, उत्पन्न आणि एकूण खर्च पद्धत इत्यादीमुळे आपल्याला भारताच्या आर्थिक कामगिरीचे सर्वसमावेशक चित्र समजते. सन 2001 ते 2011च्या कालावधीत भारताचे स्थूल देशांतर्गत उत्पादन सरासरी वार्षिक 6 ते 7% वाढले. भारतात प्रामुख्याने शेतीप्रधान अर्थव्यवस्थेत अधिक वैविध्यपूर्ण झालेला बदल भारताने पाहिला आहे. स्थूल देशांतर्गत उत्पादनाच्या रचनेमध्ये सेवा आणि औद्योगिक क्षेत्र प्रमुख भूमिका बजावत आहेत. तथापि हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की आपल्या अर्थव्यवस्थेत बरेच चढ उतार व आव्हाने होती. 2008 मधील जागतिक आर्थिक संकट आणि 2020 मधील कोविड-19 साथीच्या रोगामुळे उत्पन्नवाढीच्या प्रवृत्तीत तात्पुरता व्यत्यय आला. अलीकडच्या वर्षात भारताने शाश्वत आर्थिक विकासाच्या ध्येयपूर्तीसाठी माहिती आणि तंत्रज्ञान विकासावर लक्ष केंद्रित केले आहे. अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी मेक इन इंडिया आणि डिजिटल इंडिया यासारखे उपक्रम सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे आर्थिक क्रिया आणि रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत. त्याचा राष्ट्रीय उत्पन्नावर सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. प्रश्न पहिला. 2001 ते 2021 या कालावधीसाठी भारताचा सरासरी वार्षिक विकास दर किती आहे? 1 गुण. 2. भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या वाढीच्या प्रवृत्तीमध्ये कोणत्या घटकांनी व्यत्यय आणला? 1 गुण. 3. दिलेल्या उतार्यावर स्वमत लिहा. 2 गुणांच्यासाठी स्वमत लिहायचं. प्रश्न 6वा शेवटचा सविस्तर उत्तरे लिहा. दीर्घोत्तरी प्रश्न आहेत. कोणतेही 2 सोडवायचे. 3 पैकी 16 गुण आहेत म्हणजे एका प्रश्नाला 8 गुण. 1. मागणीचा नियम स्पष्ट करून मागणीच्या नियमाची गृहीतके स्पष्ट करा. 2. मागणीची लवचिकता निर्धारित करणारे घटक स्पष्ट करा.
3. भारतातील सार्वजनिक खर्चात वाढ होण्याची कारणे स्पष्ट करा. अशा प्रकारे ही 80 गुणांची प्रश्नपत्रिका आपण पाहिली 2025ची. मागील 2021 पासून ते 25 पर्यंत या 4-5 वर्षातल्या प्रश्नपत्रिका पाहिल्या तर हेच प्रश्न पुन्हा पुन्हा रिपीट होतात हे तुमच्या लक्षात येईल. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा आणि या प्रश्नपत्रिकांचा तुम्हाला उपयोग होतो किंवा नाही ते मला जरूर कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर जरूर करू शकता. तुमची लाईक, कमेंट, शेअर अतिशय प्रेरणादायक असं वाटतं. अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा.